पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराची तोफ आता थंडवण्यासाठी अवघे काही तास उरलेत। शेवटच्या क्षणी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वच उमेदवारांनी आपली कंबर कसली आहे। पुण्याच्या राजकारणामध्ये सध्या लक्षवेधी ठरतोय तो म्हणजे प्रभाग क्रमांक 17। प्रभाग 17 मध्ये आज प्रचाराचा अक्षरशः धुमाकूळ पाहायला मिळालाय। या प्रभागातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या पाठीशी मोठी शक्ती उभी करण्यासाठी स्वतः खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आणि हडपसर विधानसभेचा चेहरा मोहरा बदलणारे आमदार चेतन तुपे हे प्रत्यक्ष मैदानात उतरलेत। खासदार अमोल कोल्हे यांच्या धारदार वक्तृत्वानं आणि आमदार चेतन तुपे यांनी केलेल्या विकास कामांच्या जोरावर या रॅलीने मतदारांचं लक्ष वेधून घेतलंय। आम्ही दिलेला शब्द पाळला आहे आणि भविष्यातही या प्रभागाचा कायापालट करू अशी ग्वाही हे दोन्ही दिग्गज नेते प्रत्येक मतदाराच्या भेटीगाठी घेताना देत आहेत। प्रभाग 17 मध्ये विकास हाच केंद्रबिंदू राहिलाय। मतदारांनी गेल्या काही वर्षात या भागात झालेला मोठा विकास स्वतः डोळ्यांनी पाहिलाय। त्यामुळेच खासदार कोल्हे आणि आमदार तुपे यांच्या आव्हानाला मतदारांकडूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या 4ही उमेदवारांना मिळणारं हे जनसमर्थन पाहता या प्रभागाचा गड राखण्यात महाविकास आघाडीला यश येणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल आणि याचाच अधिकचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश यांनी। पुणे महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे एकत्रितरित्या ही महानगरपालिकेची निवडणूक पुण्याच्या सर्वांगीण विकासासाठी लढवतात। प्रभाग क्रमांक 17 मधले जे उमेदवार आहेत, आनंद अलकुंटे असतील, हेमलता मगर असतील, आमच्या तुपेताई असतील, अशोकराव कांबळे असतील, या 4ही उमेदवारांना घड्याळाच्या चिन्हासमोरचं बटन दाबून सुज्ञ मतदारांनी निवडून द्यावं। कारण काल जे हमीपत्र आदरणीय अजितदादा आणि खासदार सुप्रियाताई सुळे यांनी जे प्रकाशित केलं, हे जर बारकाईने बघितलं तर पुण्याच्या सर्वांगीण विकासासाठी एक ठोस कृती कार्यक्रम हा तुम्हाला या हमीपत्रात दिसेल। आणि एक नेहमी प्रश्न, विशेषतः हडपसर विधानसभेविषयी जेव्हा आपण प्रश्न विचारतो तेव्हा हडपसर पुण्यात आहे, पण हडपसरमध्ये पुणे आहे का? जे पुण्यातल्या मध्यवर्ती भागामध्ये ज्या सगळ्या फॅसिलिटीज आपल्याला दिसतात, पाण्याची सोय असेल किंवा रस्त्यांची असेल किंवा तिथे नसलेले जे काही कचरा प्रकल्पासारखे प्रकल्प असतील, हे सगळं हडपसरला जे आहे। त्यामुळे हडपसरच्या सर्वांगीण विकासासाठी आता हडपसरकरांसाठी फार सोपी गोष्ट आहे, आमदारही आपला आहे, खासदारही आपला आहे आणि पालकमंत्रीसुद्धा आपलेच आहेत। आणि त्यामुळे ही त्रिसूत्री जर जुळवायची असेल तर घड्याळाच्या चिन्हावर जे उमेदवार लढत आहेत, जिथे 2 घड्याळ 2 तुतारी असे चिन्ह आहेत, जिथे 4ही तुतारीची चिन्ह आहेत, त्यामुळे तुतारी वाजवणारा माणूस आणि घड्याळ या चिन्हासमोरचं बटन दाबून एक ही विकासाची त्रिसूत्री जुळवावी अशी माझी सुज्ञ मतदारांना विनंती। विरोधक केंद्राचं एक आमिष देऊन विकासाचं खूप मोठं गाजावाजा करताना दिसते आहे, मतदारांना वळवण्याचा प्रयत्न। कसे निवडणूक महानगरपालिकेची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रशासनाच्या संदर्भात ही गोष्ट आहे आणि केवळ केंद्रातल्या गोष्टींवर हे होणार नाही। नाहीतर आज पुणे शहरामध्ये पुणे भाजपाने जे काही बॅनर लावलेले आहेत, या बॅनरची आणि वस्तुस्थिती जर सर्वसामान्य नागरिकांनी बघितली तर नागरिकांना प्रश्न हाच पडतो की पुणे भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीनं आश्वासनं देतोय, ही आश्वासनं जर आज खरी करायची असतील तर मागच्या वेळी सत्ता कुणाची होती, हा प्रश्न सर्वसामान्याच्या मनात आहे ना। नवविकासाचं काय रोडमॅप असेल? नाही, आपण ज्या पद्धतीने म्हणालो त्या पद्धतीने काल हमीपत्रामध्ये तुम्ही बघितलं असेल तर 5 कामं याचा पक्का वादा आणि 3 कामं करू जादा अशा पद्धतीने या हमीपत्राची थीम लाईन आहे। यामध्ये नळाद्वारे सर्वांना पाणी असेल, ट्रॅफिकमुक्त रस्ते असतील, कचऱ्याची समस्या असेल, प्रदूषणाची समस्या असेल, एक फार महत्त्वाची गोष्ट या पहिल्या पंचसूत्रीमध्ये ती आहे। त्यामध्ये आरोग्य व्यवस्थेच्या बाबतीत, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या बाबतीत एक फार महत्त्वाचं पाऊल उचलायचं हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ठरवलेलं आणि त्या पलीकडे जाऊन एक ज्याला या निवडणुकीचा गेम चेंजर म्हणता येईल त्या पद्धतीनं PMPML आणि मेट्रोचा प्रवास हा मोफत, हा सर्व नागरिकांसाठी PMPL आणि मेट्रोचा प्रवास हा मोफत करण्याच्या दृष्टिकोनातून जे वाहतूक कोंडीमध्ये अडकून आपले मॅन आवर्स वाया जातात, जे आपलं इंधन आपल्याला जाळत राहावं लागतं आणि प्रदूषणाची समस्या जी वाढते, या तिन्हीवर एक फार महत्त्वाचं सोल्युशन हे अभ्यासांती हमीपत्रामध्ये दिलेलं आहे। त्या माध्यमातून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जेव्हा सक्षम होते तेव्हा शहरीकरणाच्या दृष्टिकोनातून एक पाऊल पुढे टाकलं जातं आणि मला वाटतं हे एक फार मोठं पाऊल, एक फार क्रांतिकारक पाऊल या हमीपत्रामध्ये टाकण्याचा आम्ही विश्वास व्यक्त केला आहे। हां, नक्कीच साहेब, आपल्यासोबत आमदार तुपे साहेब आहेत। सर, काय सांगाल? आपण बराच विकास केला आणि इथे मतदार हाच उमेदवार झाला आहे आपल्या मतदारसंघामध्ये। निश्चित राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्रजी पवार, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षांचे हे सगळे उमेदवार आहेत आणि या भागामध्ये खासदार अमोलजी कोल्हे असतील, आमदार म्हणून मी असेल
पालकमंत्री म्हणून आज उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, यांनी वेळोवेळी निश्चित एक भरीव काम करण्याचा प्रयत्न आम्ही सगळ्यांनी केलेला आहे. आज या भागातल्या ज्या सोयीसुविधा आहेत सामान्य नागरिकांसाठी त्या मिळालेल्या आहेत, पण एक शहर हडपसर म्हणून आपल्याला अधिकचा विकास करायचा आहे. आणि ज्यावेळी आम्ही असं सांगतो की ह्या प्राथमिक सगळ्या ज्या सोयीसुविधा आहेत, कुठलंही शहर राहण्यालायक कधी होतं ज्यावेळी तिथं नागरिकांना सगळ्या पायाभूत सुविधा मिळतात. आणि याच 5 पायाभूत सुविधा देण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्ष करत आहे. त्यामुळं आमचे आनंद अळकुंटे असतील, आमचे अशोकजी कांबळे असतील, आमच्या संगीताताई तुपे असतील, हेमलता मगर असतील, यांच्या घड्याळापुढचं बटन दाबून या हडपसर भागाची प्रगती करण्यासाठी आपण मतदान करावं. घड्याळाला मत म्हणजे विकासाला मत, घड्याळाला मत म्हणजे प्रगतीला मत, हाच विश्वास सर्वसामान्य जनतेचा आहे. आणि तुम्ही म्हणल्याप्रमाणे इथं इलेक्शन ही सर्वसामान्यांची आहे, सर्वसामान्यांच्या प्रश्नाची आहे. आणि आता जसं खासदार साहेबांनी सांगितलं की मेट्रो आणि बस प्रवास मोफत करणारे, याचा अर्थच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मनात असा आहे की मेट्रोचं जाळं हडपसरमध्ये झालं पाहिजे. PMPLच्या बस ह्या अगदी आमच्या वाड्या वस्त्यावरती गल्ल्यापर्यंत पोचल्या पाहिजेत. त्यामुळं मेट्रोचंही जाळं आम्ही वाढवू. हडपसरला खासदार साहेबांनी माझ्या प्रयत्नातून मेट्रो येते आहे, ती पुढे लोणीपर्यंत जाते आणि एक हडपसरवरून खर्डीला जाते. त्याच्यामुळं पुढच्या काळामध्ये बसेसची संख्या वाढवणं, मेट्रोचं जाळं तयार करणं आणि त्यातून प्रवास फ्रीमध्ये देऊन सर्वसामान्य माणसाला असं वाटणं की बाबा आपण मत दिलं आहे तर आपलाही कुठेतरी विचार होतो आहे, आपल्याही बाबतीत कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आपलं जीवन सुसह्य करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून ही इलेक्शन आम्ही लढतो आहे. स्वर्गीय खासदार विठ्ठल तुपे यांचं एक म्हणणं होतं, ज्याच्या ताटामध्ये एक भाकरी आहे त्याच्याकडं बघू नका, ज्याचं ताट मोकळं आहे त्याच्या ताटात चतकोर कशी वाढली जाईल हे बघा. आणि हेच काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करतं आहे. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.